हॅलो फ्रेंड्स, तर स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत स्ट्रॉंग इंटिग्रिटी सेट, वीक इंटिग्रिटी सेट अँड टाइप ऑफ ॲट्रिब्यूट। तर हा क्वेश्चन आपण का बघणार आहोत मित्रांनो, किंवा कारण की स्ट्रॉंग इंटिग्रिटी सेट, वीक इंटिग्रिटी सेट टोटल मिळून 4 मार्कासाठी विचारलेला क्वेश्चन आहे आणि टाइप ऑफ ॲट्रिब्यूट हा सुद्धा 4 मार्काला विचारलेला आहे। तर आपण हा का सोडायचा, हा याचा आन्सर कसं लिहायचं, मॉडेल आन्सरमध्ये याचा आन्सर कसं दिलेला आहे, तो सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचा हा लेक्चर नंबर 2 आहे। युनिट नंबर 2चं नाव आहे रिलेशनल डेटा मॉडेल। तर आपण बघणार आहोत स्ट्रॉंग इंटिग्रिटी, वीक इंटिग्रिटी सेट अँड टाइप ऑफ ॲट्रिब्यूट्स। ओके, तर मित्रांनो, तरी अजून देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुम्ही लाईक कराल तेव्हाच मी असे व्हिडिओ बनवत जाईन। ओके मित्रांनो, तर मी तुमचे जास्त वेळ घेत नाही, मी प्रॉपर MSBTची नोट आहेत ते प्रोव्हाइड केलेले आहेत। जर तुम्हाला माझा व्हॉट्सअप चॅनलवरती जॉईन होत असेल तर मी खालती डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, ते लिंक थ्रू चॅनलमध्ये जॉईन। ओके, तर मित्रांनो, आपण बघून घ्या पहिला सिलेबस। हा बघा, सिलेबस थ्रू आपण इथं काय बघितलेलं आहे बघा। पहिल्यांदा आपण काय कव्हर केलेला, तर आपण कव्हर केला हा कीज कव्हर केले। आता तुम्ही बोलायचं डेटा कॉन्स्टंट वगैरे हे का नाही घेतेस, ते हे क्वेश्चन नाही विचारलेला आहे, एक्झाममध्ये येत नाही। जो विचारलेला आहे तोच करा, हा येतो पण अजूनपर्यंत मला क्वेश्चन पेपरमध्ये भेटला नाही आहे। पण हा एंटिटी आहे ना रिलेशनशिप मॉडेलमधला, तो विचारतात। म्हणजे स्ट्रॉंग इंटिग्रिटी बघा, स्ट्रॉंग इंटिग्रिटी, परत वीक इंटिग्रिटी, टाइप ऑफ ॲट्रिब्यूट, आजच्या दिवसात हे कव्हर करून घेऊया। नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिम्बॉल ऑफ ER डायग्राम आणि ER डायग्राम कशी काढायची ते सर्व एक्सप्लेन करेन। तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तेव्हाच तुम्हाला कॉन्टेंट पूर्णपणे समजेल। ॲट द एंड मी तुम्हाला बोनस टिप देईन की म्हणजे तुम्हाला एकदम कसा लर्न करायचं आणि कसं नाही ते। ओके, तर बघून घेऊया आपण आपला पहिला बघा क्वेश्चन बघा काय आलेला। क्वेश्चन बघा काय आलेला, एक्सप्लेन स्ट्रॉंग अँड वीक इंटिग्रिटी सेट आलेला आहे। किती मार्कासाठी आला आहे? 4 मार्कासाठी। मित्रांनो, किती मार्कासाठी आला आहे? 4 मार्कासाठी। ओके, तर बघा काय पहिलं लिहायचं, म्हणजे स्ट्रॉंग इंटिग्रिटी म्हणजेच काय बघा, तुम्हाला काय लिहायचं, स्ट्रॉंग इंटिग्रिटी अँड इंटिग्रिटी सेट दॅट हॅज सफिशियंट ॲट्रिब्यूट टू फॉर्म अ प्रायमरी की इज बघा अँड इंटिग्रिटी सेट म्हणजे एक इंटिग्रिटीचा सेट म्हणजेच की काय, इंटिग्रिटी म्हणजे काय ते मी तुम्हाला नंतर सांगेन, फक्त इथे लक्षात ठेवून बघा। दॅट हॅज अ सफिशियंट ॲट्रिब्यूट फ्रॉम द प्रायमरी की, म्हणजे एक सफिशियंट ॲट्रिब्यूट, म्हणजे समजा ॲट्रिब्यूट म्हणजेच काय असेल बघा, तर मला पाहिजे स्टुडंटचा ॲट्रिब्यूट, तर त्याचा नेम हा त्याचा काय ॲट्रिब्यूट झाला। परत घ्या ॲड्रेस, हा त्याचा ॲट्रिब्यूट झाला। मोबाईल नंबर हा पण त्याचा काय झाला, मोबाईल MOBADDRNAME हे त्याचे झाले ॲट्रिब्यूट। तर एक सफिशियंट ॲट्रिब्यूट कुणासाठी, प्रायमरी कीसाठी। ओके, या पुढे काय लिहा, हा बघा पुढे काय लिहा, पुढे लिहा कॉल ॲज अ स्ट्रॉंग इंटिग्रिटी, म्हणजे प्रायमरी कीला सफिशियंट ॲट्रिब्यूट इंटिग्रिटीसाठी म्हणजे स्ट्रॉंग इंटिटी। एक्झाम्पल बघून किंवा काय बघा, एम्प्लॉय इज अ स्ट्रॉंग इंटिग्रिटी विथ द ॲट्रिब्यूट ॲज EMPID, नेम, ॲड्रेस, सॅलरी, बर्थ डेट, अमंग विच EMPID कॅन कन्सिडर ॲज अ प्रायमरी की। ओके, आता मी तुम्हाला सांगतो बघा, हा EMPID आहे ना, हा काही तिने सेट केला आहे प्रायमरी की। ओके, आणि तोच आपण काय यूज करतो, ॲट्रिब्यूट करतो। नेम पण ॲट्रिब्यूट आहे, ॲड्रेस पण ॲट्रिब्यूट आहे, सॅलरी पण ॲट्रिब्यूट आहे, बर्थ डेट पण ॲट्रिब्यूट आहे, आणि हा काय प्रायमरी की आहे EMPID, त्याला आपण काय बोलतो, स्ट्रॉंग इंटिग्रिटी म्हणून कन्सिडर करतो। आता वीक इंटिग्रिटी सेट म्हणजे बघा काय, बघूया ते बघा, बघायचं तर बघूया। पण मित्रांनो, बघण्याच्या अगोदर आत्ताच सांगतो, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर, कारण तेव्हाच मी अशा प्रकारचे कॉन्टेंटचे व्हिडिओ बनेन। ओके, ते बघा पुढे काय, द इंटिग्रिटी सेट विच डज नॉट हॅव अ सफिशियंट ॲट्रिब्यूट टू फॉर्म अ प्रायमरी की इज अ कॉल्ड ॲज अ वीक इंटिग्रिटी सेट। म्हणजेच एक इंटिग्रिटीचा सेट म्हणजेच की काय, ॲट्रिब्यूट, नेम वगैरे यांच्या सर्वांचा सेट, ते काय ना कॉन्टेन करत, सफिशियंट ॲट्रिब्यूट नसतो त्याला, डू नॉट हॅव सफिशियंट ॲट्रिब्यूट टू फॉर्म प्रायमरी की, म्हणजे त्याला सफिशियंट ॲट्रिब्यूट नाही प्रायमरी की फाइंड आउट करण्यासाठी, त्याला आपण काय बोलतो, वीक इंटिग्रिटी सेट। समजला, वीक इंटिग्रिटी सेट म्हणजे काय असतो, आता बघा त्याच्या खालती पॉईंट बघायला, अ वीक इंटिग्रिटी
is an entity that cannot be uniquely identified by its attribute alone. Therefore, it must use the foreign key in the conjunction with the attribute to create the primary key. The foreign key is typically a primary key of the entity is related to. म्हणजेच की काय की मित्रांनो याच्यामध्ये आपण फॉरेन कीचा यूज करतो कशासाठी कनेक्टिव्हिटी मेंटेन करण्यासाठी कंजंक्शन करण्यासाठी जॉईन करण्यासाठी आपण काय यूज करतो फॉरेन की करतो. तर फॉरेन की कशाला आपण यूज करतो कारण प्रायमरी कीला युनिकली आयडेंटिफाईड केला पाहिजे बघा युनिकली आयडेंटिफाय बाय इट्स ॲट्रिब्यूट जे ॲट्रिब्यूटनुसार त्याला इंटिटीने आयडेंटिफाय करू शकत नाही त्यामुळे आपल्याला काय करायला लागतो आपल्याला फॉरेन कीचा यूज करावा लागतो. एक्झाम्पल बघून घे तुम्हाला समजून जाईल बघा. एम्प्लॉय हॅज डिपेंडन्स विथ नेम बर्थ डेट अँड रिलेशनशिप विथ द टू एम्प्लॉय अँड इट कॅन बी रिलेटेड टू द एम्प्लॉय विथ द हेल्प ऑफ EMPID. So dependence is an weak entity which depend on the strong entity employee. ओके म्हणजेच की काय बघा एम्प्लॉयचं आपण डिपेंडेंट कुणाकुणावरती आहे नेमवरती आहे बर्थ डेटवरती आहे एम्प्लॉयची कुणासोबत रिलेशनशिप करते एम्प्लॉयच्या EMPID सोबत. तर ती काही तर डिपेंडेंट आहे म्हणून तिला का आपण बोलतो वीक एंटिटी करतो कारण ती स्ट्रॉंग एंटिटीसारखी फ्रीली नाही आहे ती एकावरती डिपेंड आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल कॉन्सेप्ट. जास्त तुम्ही डीपली जाऊ नका मित्रांनो फक्त काय करायचं स्क्रीनशॉट काढा आणि लिहून घ्या आणि ते नोट्स लर्न करायला सुरुवात करा कारण की अशी गोष्ट नाही की DT सारखा मी तुम्हाला शिकवला की प्रोग्रॅममध्ये तुम्हाला प्रोग्रॅम सांगतोय यातली गोष्ट नाही तुम्हाला MSc थेरी करावी लागेल. हा पुढे काही अशा गोष्टी आहेत यासाठी मी तुम्हाला ट्रिक आणि ट्रिक देईन पण हे बघा ह्याला ट्रिक काय तुमच्यासाठी पहिल्यांदा एकदा लिहून काढा बघा लिहून काढा आणि ते एकदा वाचून काढा लिहून काढा पुन्हा एकदा मध्ये तुमच्या ऑटोमॅटिकली फिट राहील. आता बघूया टाईप ऑफ ॲट्रिब्यूट्स. हा बघा ॲट्रिब्यूट तुम्हाला समजलं म्हणजेच की काय बघा आता मी सांगतो तुम्हाला ॲट्रिब्यूट म्हणजे का आता बघा स्टुडंट आहे बरोबर आहे तर स्टुडंटचं ॲट्रिब्यूट काय येणार आहे बघा काय बोलू शकतो आपण समजा हा नेम हा त्याचा काय झाला ॲट्रिब्यूट झाला. परत ॲड्रेस हा ॲड्रेस काय झाला त्याचा ॲट्रिब्यूट झाला. तर हे सर्व काय त्यांचे ॲट्रिब्यूट्स आहेत म्हणजे स्टुडंटचा ॲट्रिब्यूट नेम एज ID एनरोलमेंट नंबर कॉलेज नेम कोर्स नेम हे सर्व त्याचे झाले ॲट्रिब्यूट. ते कोणते टाईपचे ॲट्रिब्यूट आहेत असं क्वेश्चन एक्झामला विचारतात 4 मार्कासाठी माहिती आहे तुम्हाला 4 मार्कासाठी विचारला होतो. आता बघा काय लिहायचं आहे सिम्पल ॲट्रिब्यूट. ओके तर काय सिम्पल ॲट्रिब्यूट म्हणजेच काय Simple attribute are those that cannot be further divided into sub-attribute. For example, roll number of the student or the employee identification number. म्हणजेच की काय बघा मी सांगतो बघा सिम्पल ॲट्रिब्यूट म्हणजेच काय होतं पुढे डिवाइड होत नाही. ओके म्हणजेच की काय फॉर एक्झाम्पल काय करता तुम्ही इथला सब ॲट्रिब्यूट म्हणजे जो डिवाइड होत नाही त्याला आपण म्हणतो सिम्पल ॲट्रिब्यूट. ओके त्याच्यामध्ये टाईप पहिला कोणता आहे रोल नंबर. जब मला सांगा रोल नंबर स्टुडंटचा एकच असतो तो पुढे डिवाइड करू शकतो का आपण नाही करू शकत. एका क्लासमध्ये 2 नंबरचे रोल नंबरचे स्टुडंट असू शकतात का तर मित्रांनो नाही असू शकत. तर त्याला आपण बोलतो सिम्पल ॲट्रिब्यूट. ओके आता पुढे बघा कंपोजिट ॲट्रिब्यूट. कंपोजिट ॲट्रिब्यूट म्हणजेच काय त्याचं अपोजिट असेल मला असं वाटतं बघा. कंपोजिट ॲट्रिब्यूट आर मेड अप ऑफ द 2 or more सिम्पल ॲट्रिब्यूट म्हणजे 2 आणि 2पेक्षा जास्त जेव्हा ॲट्रिब्यूटचं कंपोजिशन आपण करतो त्याला आपण काय म्हणतो कंपोजिट ॲट्रिब्यूट. मोर सिम्पल ॲट्रिब्यूट म्हणजे माफ करा सिम्पल ॲट्रिब्यूटचं कंपोजिशन म्हणजे 2 आणि 2पेक्षा सिम्पल ॲट्रिब्यूटचं कंपोजिशन म्हणजेच की काय कंपोजिट ॲट्रिब्यूट. सॉरी मित्र थोडा प्रॉब्लेम आहे जरासं समजून घ्या. ओके फॉर एक्झाम्पल a person address may be composite address that is made up of the person street address city state and zip code. आता मला मित्रांनो सांगा कंपोजिट ॲट्रिब्यूट म्हणजेच की काय 1, 2 आणि 2पेक्षा जास्त सिम्पल ॲट्रिब्यूट जेव्हा एकत्रित येतात तेव्हा म्हणजेच की काय बघा आता एक स्टुडंट आहे किंवा पर्सन त्याचा ॲड्रेस असेल बरोबर आहे. तो ॲड्रेसमध्ये काय सांगेल की मुंबई गणेश चौक
परत त्याचा झिप कोड असेल, सिटी असेल, स्टेट असतील, कोणत्या स्टेटमध्ये राहतो, डिस्ट्रिक्ट काय आहे. तर हे काय झालं तर कंपोजिशन म्हणजे एकपेक्षा जास्त ॲट्रिब्यूट त्यांनी तिथे काय केलं यूज केलं. मग तर आपण काय बोलू शकतो कंपोजिशन ॲट्रिब्यूट. ओके, आता बघा पुढे बघा काय सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट म्हणजे की काय सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट कॅन ओनली हॅव वन व्हॅल्यू. Single value attribute are typically used to provide unique identifier for an entity are often used in database. For example, a person's social security number is single value attribute. म्हणजेच की काय बघा तुम्हाला एक्झाम्पलने समजलेलं असं सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट म्हणजे की काय त्याच्यामध्ये फक्त एकच व्हॅल्यू कॉन्टेन करते. ओके, एकच. एक्झाममध्ये तुम्ही काय लिहू शकता की सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट कॅन ओनली हॅव वन व्हॅल्यू असं येईल तरी पण द्या. एक्झाम्पल काय द्या बघा सिक्युरिटी नंबर जो तुम्ही तिथं जीपे यूज करता तुम्ही तर खूप ट्रेंड आहात कॉम्प्युटर इंजिनियर म्हणजे खूपच ट्रेंड असतं तुम्हाला माहिती आहे त्याचा पिन असतो काय असतो तो कायला सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट आहे. ओके, त्याच्या खालती या हे अपोजिट मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. आता मी या खालतीच मोठं शिकून दाखवते फक्त लाईन पासून दाखवते बघा. मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट कॅन हॅव मोर दॅन वन व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल अ पर्सन मे हॅव मल्टिपल ईमेल ॲड्रेस ऑर द फोन नंबर्स. म्हणजेच की काय आता याच्या अपोजिट बघा मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट काय आहेत हॅव मोर दॅन वन व्हॅल्यू एकच व्हॅल्यू नसते त्याला एकापेक्षा जास्त व्हॅल्यू आहेत. फॉर एक्झाम्पल बघा की बघा तुम्ही स्वतः ईमेल आहेत ना एकच यूज करत नाही तर खूप सारे ईमेल यूज करता बरोबर ना. माहिती आहे मला ईमेल कशासाठी यूज करतात एकपेक्षा जास्त. आणि फोन नंबर तर तुम्हाला विचारूच नका एक माणूस 2 काय 3 काय 4 काय 5 नंबरसुद्धा यूज करू शकतो. ओके, तर हा झाला मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. तर तुम्हाला समजलं असेल बघा पहिला होता सिम्पल ॲट्रिब्यूट, दुसरा कंपोजिशन ॲट्रिब्यूट, तिसरा सिंगल व्हॅल्यू ॲट्रिब्यूट आणि चौथा मल्टी व्हॅल्यू ॲट्रिब्यूट. समजला. ह्याच्यामध्ये पुढे पण अजून 2 ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर लिहा नाही तर तुम्ही नका लिहू पण आय होप तुम्हाला हा इम्पॉर्टंट असेल. तर बघून घ्या स्टोर्ड ॲट्रिब्यूट अँड डिराइव्ड ॲट्रिब्यूट. म्हणजेच की बघा व्हॅल्यू ऑफ स्टोर्ड attribute remain constant and fixed for an entity instant and also and they help deriving the derived attribute. For example, the age attribute can be derived from the date of birth attribute and also and date birth attribute is a fixed constant value throughout the life of the entity. Hence the date of the birth attribute is a stored attribute. म्हणजेच की काय बघा प्रत्येकाची डेट ऑफ बर्थ कोणाची ना कोणाची स्टोरी केली असेल तर व्हॅल्यू स्टोअर करण्याचं म्हणजेच काय स्टोर ॲट्रिब्यूट. इतकं मी तुम्हाला डीपली समजवत नाही म्हणजे समजवत नाही असं नाही मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट डीपली समजवत आहे मित्रांनो. तर आत्ताच व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा. स्टोर ॲट्रिब्यूट मी जास्त काय सांगत आहे का तुम्हाला कोणते पण 4च करायचे मी तुम्हाला फक्त सांगतो की स्क्रीनशॉट काढून फक्त तुमच्या जास्त माहितीसाठी करून ठेवायचं वायवाला वगैरे विचारला तर. ओके, याच्या व्यतिरिक्त वायवाला काहीच विचारलं जाणार नाही तुम्हाला जर वायवाची प्रिपरेशन पण आत्तापासून करत असेल तर. ओके, डिराइव्ड ॲट्रिब्यूट आर बेस्ड ऑन द अदर ॲट्रिब्यूट अँड आर नॉट स्टोर डायरेक्टली इन द डेटाबेस. ओके, डिराइव्ड ॲट्रिब्यूट डायरेक्टली स्टोर केला जात नाही. कन्सिडर अ डेटाबेस ऑफ द एम्प्लॉय. ईच एम्प्लॉय हॅज अ डेट ऑफ बर्थ अँड वी कॅन कॅल्क्युलेट देअर एज विच कॅन बी कॉल्ड ॲज अ डिराइव्ड ॲट्रिब्यूट. समजलं तुम्हाला. हे दोघं इतकी काही इम्पॉर्टंट आहे तरी पण तुम्ही एकदा सांगून ठेवा तुमच्या एक्स्ट्रा माहितीसाठी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत होतो. तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला असंच कुठलं तरी कॉन्टेंट आणत राहीन जिथे तुम्हाला मॉडेल आन्सरचे आन्सर भेटतील आणि तुम्ही एक्झामच्या म्हणजे बोर्डच्या एक्झामसाठी अजून प्रिपेअर व्हाल चांगले. आत्तापासून स्टडी करा. रोज पाठांतर करा मित्रांनो. ट्रिक काय आपली की रोज वाचा रोज लिहा. सकाळी लवकर उठा उठत असाल रात्री लवकर झोपा. रात्री लवकर झोपत असाल सकाळी लवकर उठा आणि जर रात्री लेट झोपत असाल मी सांगतो बघा रात्री लेट झोपत असाल तर सकाळी लेट उठा. पण जो तुमचा रेग्युलर स्टडी थांबवू नका. एक्झाम जवळ येत आहे, डिसेंबर जवळ येतो आहे, विंटरचा पेपर तुमच्या हातात असेल आणि तुम्हाला कायच येत नसेल फील करा कसं बेकार परिस्थिती होईल ती. त्यापासून आत्तापासून स्टडी करा. मी नोट्स प्रोव्हाइड करतो मी हेल्प करतो आहे. काय डाऊट असेल कमेंटमध्ये सांगा मला. आता आपण आता व्हॉट्सअप चॅनलवरती आपण सर्व ग्रुपवरती जॉईन होणारच आहोत तर त्याला तुम्ही विचारा मला काय मेसेज करा तर मी तुम्हाला हेल्प करेन. ओके मित्रांनो, तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.